माझे नाव आयत सागर शेख। मी इयत्ता 5वी वर्गात शिकते। माझ्या शाळेचे नाव काशेश्वर विद्यालय कासारा तुम्हाला। मी अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला मला पडलेले एक स्वप्न याविषयी 2 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। रात्री झोपेत असताना आपल्याला अनेक स्वप्ने पडतात। काही स्वप्ने आनंददायी असतात तर काही भीतीदायक, काही स्वप्ने विसरून जातात तर काही स्मरणात राहतात। मला असेच एक अविस्मरणीय स्वप्न पडले जे माझ्या मनात घर करून राहिले आहे। माझ्या स्वप्नात मी एका सुंदर बागेत फिरत होते। ती बाग फुलांनी बहरलेली होती आणि तिथे विविध रंगांची फुले डोलत होती। सर्वत्र सुंदर सुगंध दरवळत होता। मी त्या बागेत खेळत असताना मला एक छोटेसे घर दिसले। ते घर लाकडी होते आणि त्याच्या आजूबाजूला वेली आणि फुले पसरलेली होती। मी त्या घराजवळ गेले आणि पाहिले की घरातून मधुर संगीताचा आवाज ऐकू येत होता। मी हळूच घराचे दार उघडले आणि आत प्रवेश केला। आत एक सुंदर मोठा हॉल होता। मला तिथे अनेक पुस्तके एका मोठ्या कपाटात मांडलेली होती। मला पुस्तके वाचायला खूप आवडतात, त्यामुळे ती पुस्तके पाहून मला खूप आनंद झाला। मी एक पुस्तक वाचायला घेतले आणि एका खुर्चीवर बसले। ते पुस्तक एका साहस कथेवर आधारित होते। मी त्यात पूर्णपणे रमून गेले। पुस्तक वाचता वाचता वेळ कसा गेला हे मला कळालेच नाही। अचानक मला जाग आली आणि मी पाहिले की मी माझ्याच पलंगावर आहे। मी डोळे चोळले आणि पाहिले की मी माझ्याच घरात आहे। मला खूप आश्चर्य वाटले, कारण ते स्वप्न इतके खरे वाटत होते की ते स्वप्नच होते यावर माझा विश्वास बसत नव्हता। त्या स्वप्नाने माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम केला। त्या सुंदर बागेची आणि त्या घराची आठवण माझ्या मनात नेहमी घर करून राहिली आहे। त्या स्वप्नामुळे मला असे वाटते की निसर्गाच्या सान्निध्यात राहणे किती आनंददायी असते। मला खात्री आहे की हे स्वप्न मला नेहमी आठवत राहील। धन्यवाद।